आज आपण मस्तपैकी अशी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. चला मग. आता हे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि हे अद्रक कापून घ्यायचं. ही मिरची इडली बरोबर खायला खूप मस्त लागते. आपण तशी शेंगदाण्याची चटणी करतो, ही चटणी त्याच्यामध्ये आणखी चांगली लागते. एकदम साधी आणि सोपी. आता काही जण चमच्याने टाकतात, मला चमच्याने नाही जमत, त्यामुळे मी हातानेच टाकते. बघा किती साधी आणि सोपी आहे खोबऱ्याची चटणी. आता आपल्याला हे वाटून घ्यायचे. बघा आता हे आपण वाटून घेतलंय. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही. बघा आपली इडलीची चटणी रेडी आहे. पोपट चला चला या, चावायचं नाही, चल फिरायला जायचं, चला ये, चल चल, चला फिरायला जायचं ना, चला.